मोठा कार्यकर्ते करणे गौरव टेन्शन म्हणजे ना कमी देता पहिला पाटील त्याला त्याला पहिले त्याला कोणतं बाहेर लोक पाहिजे संपर्क सुरुवात स्थानिक कार्यकर्ते मला त्यांच्यासोबत हिरेमठ सरांनी हिरेमठ तिथले बोरगाव हिरेमठ चालते जरा दिसत नाही काय गावात काय भेटलं ना आई बघितलं मी 2 दिवस जाईल तिने नोबडी तिची काय म्हणतो मी समजून पण घ्यायचं सोन्याजीनं म्हटलं मी सनाजीच्या जवळ असते एक नंबर पोरग्याचं वेगळं बरं म्हणा आपण ते आता नवीन कायदा ते कायद्याअंतर्गत त्याचा वापर गल्ली त्याला पूर्वी रिलेशनशिपमध्ये होते पाहुणे काहीतरी कळालं जाऊन तिथं आणली 2 दिवस जरा मारामारी केली त्याला कोण नाही बघितलं फोडायला गेले मुश्किल लागली आणि कोण आले बरं नाही जर बरोबर आहे असं चालतंय चौकशी करा बारीक सांगितलं पक्का लावलं सोपं नाही
ठाकरे तिकडे समोर येऊन बसायचं आहे, साईडला नाही बसायचं. या इकडं पुढे इथं या पुढं चला चला समोर बसा, सगळ्यांनी बसा समोर. यशवंत मोदाळे समोर या इकडं. हनुमंताची काळजी तुम्ही करू नका, या इकडं. सर्वांना विनंती आहे, या समोर. कट्ट्यावरचे सगळे जे ऐकलं कुणी थांबू नका तिथं. चला मागे बसले मोठे, या इकडे पुढे या. इथं सगळे या पुढं. लहान मुलं मागेच बसा. हे बारक्यावर मागं बसा तुम्ही, मोठी पुढे या. मोहन या मोहन इकडे पुढे येतं. चला नाना मोठे या इकडे पुढे या. या पुढं. अरे या ना पुढचे, या की इकडं. नाना एकदम पुढे या तुम्ही, या इकडे पुढे या. पुढे या इथं. अरे इथे या ना समोर. या इथं. शशिकांत बसा तुम्ही. संभाजीराव या पुढं. पाठीमागे एक लाईन उठा, इथे या समोर. येणार तुम्ही. त्या हिंदीत बसते सगळ्यांना. हे वरच्या आरती सर कुठे एक दोन तीन या तीन रांगा, तीन पावलं मागं साहेब. तुम्ही तीन पावलं आमच्या तुम्ही थांबा. सरकार चांगल्यापैकी मग मग काय कसं बोलून घेऊन जा. इथं जाऊ बाबा, दोन इथं जाऊ. मी असं पुढं सरते. अर्ध गोळा करतो. हां बस बापू सर का पुढे तुम्ही असं फिरायचं. पुढे एक पुढं सरते. मोबाईल खाली आला. मोबाईल रेकॉर्डिंग लावलेलं. प्रथमतः या ठिकाणी आपण शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करून घेऊया आणि त्यानंतर प्रेरणामंत्र होऊन प्रेरणामंत्र होऊन आपल्या आजच्या बैठकीला सुरुवात होईल. यशवंत मोदाळे साहेब, आपण शिवमूर्ती पूजन करण्यासाठी या समोर या. ज्या माता भगिनी या ठिकाणी याच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी
शिवमूर्तीचं पूजन करण्यासाठी यायचं आहे. इकडं जाऊ. एक 2 मिनिटं रे येऊ देत. काय 2 मिनिटं येऊ देत तसं का महिला? नाही काय आवश्यक. ज्यांचं झालंय त्यांना पाठवा. चाललं नाही का? चाललं आता त्यांचं नाही तसं इथं गुरुजी इथं बसणार ना. गुरुजीच लावलं बसला होते. गुरुजीच नाही बसणार ना. मग अशी वेळ लावून लावतात तिथं तर ते बदल चेंज झाले ना. सर्वांनी प्रेरणामंत्रासाठी हात जोडा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. प्रेरणा मंत्र सांगतोय. पाठोपाठ म्हणायचं. सर्वांनी एकाच सुरात म्हणायचं आहे. सगळ्यांनी एका वेळी हातात धरा. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राजापुरे. देशद्रोही तुझे कुत्ते मारो निघालावे पडते. देवदास पावती पडते यदर्थी संशयो नाही. देव मस्तकी धरावा
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। सर्वांनी जागेवर बसायचं आहे। त्या जागेवर बसा। तुला असं बोला गोलाकार बसलो असं कसा भाग्यवान गाव आहे की बाळूमामांचं फार उत्कृष्ट मंदिर आहे. परिसर इतका मोठा असतो. असा तू लागतो बस काय फोटो काढले जातात कोण तिचं कायम स्वभाव करतं का नाही? नाही नाही सवय तर होत नाही. जो कोणी बघेल तो कौतुक करेल. आश्चर्यचकित म्हटलं मंदिर सुरेख पण मी आलोय बाळूमामांच्या सगळे जे संत त्या लोकांनी समाजाला भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्तव्य, त्याग या गोष्टी शिकवल्या. म्हणजे जगातही प्रसिद्ध आहे ते. हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्र राज्यात दरवर्षी तू खालती बस किंवा पुढे येऊन बस, आळंदी ते पंढरपूर एक मोठी वारी निघते. लक्षावधी किमान 5-7 लाख संख्या आहे. ती आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर अशी वारी निघते. एक दिवस निघते का? 711
लक्षात ठेवा, इसवी सन 711ला ही सुरू झाली वाणी. आणि उद्देश काय? आपलं स्वतःचं जेवण खाण आपल्या उभं घेऊन दिवस जवळपास पावसाळ्याचे गडद. आणि महाराष्ट्रातला असा तालुका नसतो कुठचा, शेकडो हजारो गावं की ज्यातली मंडळी स्वतःच अंथरूण पांघरून जेवण खाण पावसाची शून्य सुद्धा चिंता न धरता निघतात आणि पंढरीरायाच्या पायावरती डोकं ठेवण्याची इच्छा ठेवून पायी प्रवास करतात. शासनाकडनं किंवा दुसऱ्यांच्याकडनं कशाचीही ते अपेक्षा करते. एकच ध्यास असतो की पंढरीरायाच्या पावलावरती डोकं ठेवून विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घ्यायला आपल्याला मिळेल आणि आपला संसार, आपलं जीवन हे धन्य होण्यासाठी आपल्याला सामर्थ्य लाभेल. थोडक्यात सांगायचं झालं तर ही वारी सुरू करून ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी, आणखीन असे शेकडो संतांनी लोकांना एक मार्ग दाखवला. तुमचं आमचं जीवन काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकार असलेलं जीवन आहे आपलं. आणि यामध्ये इकडे बाजू बस, माझ्या पाठीमागून येऊन बस, तिथं काय त्या बहिणीच्यात बस. कलह, स्वार्थ, मत्सर, एकमेकाचा द्वेष हे कायमच माणसाच्या जीवनात असतं. त्याच्यावरती मात करण्याची जी विद्या ती म्हणजे भगवत भक्ती. ती भगवत भक्ती शिकवली, त्यागाची भावना शिकवली. भगवंताच्या पायाशी जायचं आणि भगवंता त्या सगळ्या निसर्ग सिद्ध असलेल्या विकारावरती मात करण्याची क्षमता त्या संतांच्या सखी आम्हालाही दिली. असं करणारा हिंदुस्थान केवळ महाराष्ट्र नाही तर राजस्थान, वायव्य सरहद प्रांत, मद्रास, बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, सगळ्या प्रांतातून असे संत लोकांना जीवन उदात्त पवित्र करण्याचा मार्ग दाखवण्यासाठी जन्मले आणि गेले. आणि या सगळ्या संतांनी काय सांगितलं असेल तर भगवंतांनी आपल्याला सोन्यासारखं शरीर दिलं, 100 वर्ष जगायचं. मग कशाचं जगायचं तर आपला आत्म्याचा उद्धार करण्याची विद्या म्हणजे भक्ती, त्याग, संयम, समर्पण या मार्गाने आपलं जीवन
आत्मोद्धार करून घेऊन सार्थकी लावायचं. संतांनी लोकोद्धार लोकोन्नती शिकवली, पण असा प्रचार करणारे संत त्यांच्या लक्षात आलं नाही की अरे या लोकांना त्याग, भक्ती, प्रेम, आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराचा वाटा आपण सांगतोय, परंतु ज्या लोकांना आपण हे शिकवतोय हो ते लोक एका गोष्टीचे भान विसरलेले आहेत. कोणचं भान? आपण ज्यांच्या राज्यात राहतोय त्यावेळेला आपल्या देशामध्ये राज्य कुणाचं होतं? घुसखोर, दरोडेखोर, आक्रमक, नालायक, अत्यंत नीच, कत्तलबाज अशा मुसलमानांचं राज्य होतं. हे मुसलमान कुठले? हे सगळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बलुचिस्तान, इराण, इराक अशा जगातल्या मुसलमान देशातले लोक. हे लोक आपल्या देशात येऊन त्यांनी मोठी मोठी राज्य स्थापन केली, पण इथं राहणाऱ्या माणसांना कळलं नाही की हे मुसलमान बरोबर आपण जे करतोय त्याच्या बरोबर विरोध असलेले लोक आहेत. ते कसे आहेत? ते कत्तली करतात. इस्लाम ज्यांनी नाही स्वीकारला त्यांना ठार मारतात, घरच्या घर उद्ध्वस्त करतात. हे अल्लाशिवाय जे कोणी मानतील त्यांचं अस्तित्व मान्य करत नाही. आणि अशा प्रकारची राज्य पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मोहम्मद बिन कासिम नावाचा एक लांडा, तो भरवा 30,000 सैन्य घेऊन अरबस्तानातून, तुर्कस्तानातून हिंदुस्थानमध्ये आला, सिंधमध्ये आला. आणि त्यांनी केलं काय की सिंधमधल्या सहस्र लोकांची कत्तल केली सरसकट. म्हणजे खरं सुद्धा वाटणार नाही. हे घडलेल्या गोष्टी आहेत, आपण वाचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. हे मुसलमान आहे, आपल्यातले काय आणि जगातले काय, अति नीच, एक क्षण जिवंत ठेवू नये इतक्या हरामखोर वृत्तीचे नीच. आणि अशांनी राज्य स्थापन केली. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात त्या मोहम्मद बिन कासिमच्या नंतर आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हबशी, की ज्यांचा काही या देशात संबंध नाही, धर्माचा संबंध नाही, लागाबांधा नाही, काही नाही, पण या सगळ्या भडव्यांनी आपल्या देशावरती शेकडो वर्ष अत्यंत कत्तलबाज, विनाशकारी राज्य स्थापन केली. सहस्र मंदिरं फोडली, मूर्ती फोडल्या, आपण मंदिर बांधलं. हे अल्लाला चालत नाही. जगामध्ये इस्लाम सोडून काही ठेवायचं नाही शिल्लक, हा त्यांचा एकमेव धर्म आहे. आणि अशा कत्तलबाज, नीच लोकांच्या राज्यात आपण राहिलो. ते काय करत असत? कत्तली करायच्या, धर्मांतर करायच्या, माता भगिनींच्यावरती बलात्कार करायच्या, मंदिरं तोडायचे, माणसे मारायचे आणि अतिशय क्रूरपणाने इस्लाम वाढवण्यासाठी राज्य करायचे. अशांच्या राज्यात आपण 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 711 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून ते पार
1857 पर्व उलगडेपर्यंत आपण राहिलो. त्यावेळेला औरंगजेब दिल्लीत होता. महाराष्ट्रामध्ये आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही या फडव्यांची राज्य होती. पूर्ण संबंध देश खाऊन टाकला होता. पण आपल्याला ठाऊक नसतं, आपल्याला शिकवलं जात नाही. ज्यांची आत्ता आपण पूजा केली शिवाजी महाराज, हो त्या शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे, हिमतवान, लढाऊ, चढाऊ, मुत्सद्दी, अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता. मला वाईट वाटतं की शिवछत्रींचा उगम ज्यांच्यापासून झाला त्यांचं काही सांगितलं जात नाही. ते जे शहाजी राजे होते त्यांना असं वाटलं की अरे आपले वडील मालोजी राजे भोसले, मालोजी राजांचे वडील कक्काजी राजे भोसले, कक्काजी राजांचे वडील रायाजी राजे भोसले, रायाजी राजांचे वडील हो ते बुद्धिमान, हिमतवान सगळे. पण हे सगळे या परकीय, घुसखोर, आक्रमक, हिंदुस्थान याचा विनाश करण्याव्यतिरिक्त त्यांना उद्देश नव्हता. असल्या हरामखोर लोकांच्या सत्तांचे पाईक होते. त्यांची ह्या सगळ्या आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाया, मुसलमानच्या सत्ता, या भडव्यांच्या सत्तात असलेल्या सैन्यामध्ये कोण? महाराष्ट्रातले 1296 गुणी राहू, झुंजार, चढाऊ असे मराठे. मराठे म्हणजे केवळ क्षत्रिय मराठे नाही, 18 पगड जातीतले लोक त्यांच्या सैन्यात आणि आपल्या सैन्यावरती आधार घेऊन ते सत्ता चालवत होते. कुणी जागीरदार, कुणी दरकदार, कुणी सुभेदार, सेनापती, गवोगवी, शेती, वाडी, नन्नान राज्य कुणाची? महाराष्ट्रातल्या. आणि कुणाचे पाईक? ते पाईक आदिलशाह, इमादशाह, बरीदशाह, निजामशाह, कुतुबशाह. एक जात जिवंत ठेवू नये असले हरामखोर लोकांच्या सत्तात आपापल्या सुभेदाऱ्या, वतनदाऱ्या मिळून अंदाज त्यांच्या सत्ता टिकवत त्यांच्यासाठी युद्ध खेळत जगत होते. पण मालोजी राजे भोसले म्हणजे शहाजी राजांचे वडील, यांच्या मनात कायम आहे की नाही आपले पूर्वज शूर आहेत, हिमतवान आहेत, धुरंधर आहेत, धर्माबद्दल प्रेम आहे. पण आपल्या लोकांना कळत की ज्यांच्या राज्यामध्ये आपण पोटाची खळगी भरण्यासाठी शौर्य, धैर्य, परुष, पराक्रम, साहस, चिकाटी, धाडस, हिंमत, हिकमत याच्या आधारावरती लढतोय आणि त्यांच्या सत्ता टिकवतोय, नाही आपण हे करता कामा नये. आपण आपला धर्म वाचवला पाहिजे. आपली मंदिरं फुटत आहेत, लोकांच्या कत्तली होत आहेत आणि असा सगळा वाईट प्रकार चालला आहे आणि शेकडो वर्ष हे चालले. नाही, आपण काय करूया की आपल्या लोकांच्यात धर्माची भावना वाढवू आणि राज्य करू. त्यांच्या मनात आलं. पण मालोजी राजांचा जो पुत्र शहाजी राजा, त्याच्या मनात आलं नाही, नुसते हे नालायक आहेत नव्हे तर या नालायकांच्या सत्ता मातीत गाडण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. आपण या भडव्यांच्या पदरी सेनापती, सरदार, दरकदार, सुभेदार, जहागीरदार म्हणून जगण्यात तथ्य नाही. आपण अशी सत्ता स्थापन करूया की ज्याच्यामुळं या सगळ्या सत्तांना धाक बसून त्या सत्ता मातीत घालण्याची हिंमत उत्पन्न होईल. म्हणून त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी विचार केला की नाही, आपण आदिलशाची, इमादशाची, बरीदशाची,
सत्ता पत्करून त्यांची सेवा नाही करायची. आपण स्वतंत्र सत्ता स्थापन करूया. ते अत्यंत बुद्धिमान होते. बुद्धिमान म्हणजे किती बुद्धिमान. आत्ता मी बोलतोय ना मराठीत, तसं ते अस्खलित संस्कृत बोलत असत. त्यांनी 2 ग्रंथ लिहिले. त्यातलं एक नाटक आहे. त्यांनी एक काव्यग्रंथ लिहिलाय. शूर होते, हिमतवान होते, बुद्धिमान होते, मुत्सद्दी होते. त्यांनी विचार केला नाही, आपण आपल्या देशा देवा धर्माचं रक्षण करणारी सत्ता उत्पन्न करूया. त्यांनी वयाच्या 21 वर्षापासून ते वय वर्ष 43 पर्यंत किती 22 वर्ष 2 वेळा प्रचंड प्रयत्न केले की नाही, इथं हिंदुस्थान हिंदू समाज याची रक्षण करणारी सत्ता पाहिजे. आणि ते म्हणत असत की आपल्याला सत्ता उत्पन्न करायची, पण ती उभ्या समाजातल्या सगळ्या लोकांचं रक्षण करणारी. आणि हे जे झोटिंग, हे जे अत्यंत आक्रमक बकासुरी नीच वृत्तीचे मुसलमान यांच्या सत्ता पालथ्या पाडून हिंदूंची सत्ता उत्पन्न करणारी आपल्याला सत्ता उत्पन्न करायची. ते म्हणायचे की मी हे तडफडतोय, काम करतोय. ते आपल्या सत्तेला म्हणत असत, काय म्हणत असत की मला हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे. मला स्वराज्य म्हणजे इथल्या सगळ्या स्थानिक लोकांचं राज्य उत्पन्न करायचे. पण ते कोणचं? हिंदवी स्वराज्य. ते संस्कृत पंडित होते, बुद्धिमान होते. आणि ते म्हणायचे हा हिंदवी शब्द लोकांना कळत नसे, त्याचा अर्थ आपल्यालाही कळत नाही. शहाजीराजे संस्कृत पंडित होते. ते लोकांना सांगायचे मला राज्य उत्पन्न करायचे. आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या सगळ्या चोरांच्या सत्ता उलटून टाकून मला उत्पन्न करायचे. पण ते करत असताना ते सांगायचे माझं स्वराज्य केवळ स्वराज्य नाही, हे हिंदवी स्वराज्य आहे. हिंदवी म्हणजे काय? तर आपण सगळे शाळा गेलेले आहोत, शिकलेले आहोत. आपले लहान वयात 7-8 वर्षाचा असताना आपले शिक्षक आपल्याला शिकवतात कर्ता, कर्म, क्रियापद, अनुस्वार, विसर्ग, आणखी व्याकरणातले खूप गोष्टी. आणि ते सांगतात की नाम, विशेषण, क्रियाविशेषण. मग नाम म्हणजे कुठल्याही पदार्थाचं नाव. हे मानव आहे, हे मानव आहे, हे मानव आहे. नामापासून विशेषण बनतं. म्हणजे कसं? मुद्दाम सांगतोय तर मानव, हे मानव, हे मानव, हे मानव, हे मानव, मानव आपण. मग मानव हे नाम, मग त्याच्यापासून विशेषण कोणतं बनलं? मानवी. मानवांच्या संबंधातली गोष्ट. हे राक्षस. मग राक्षस या नामापासून विशेषण कोणचं? राक्षसी. हे दानव. मग हे दानव म्हणजे दैत्य. मग त्या दानव या नामापासून विशेषण कोणतं बनलं? सांगा बरं. दानवी. पशु. मी पशु आहे, बैल आहे. तर पशु, चतुष्पाद पशु. त्या पशु नामापासून कोणचं विशेषण बनेल? पाशवी. उच्चार बोला. हिंदू हे नाम आहे. हे सगळे हिंदू आहे, प्रत्येक जण. तर हिंदू या नामापासून कोणचं विशेषण बनेल? माझं राज्य नुसतं स्वराज्य नाही आहे, माझं राज्य हिंदवी स्वराज्य आहे.
ही जी गोष्ट शहाजीराजांच्या चित्तात आली ती सिद्ध करण्यासाठी शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी आपल्या आयुष्यातली 20-22 वर्ष उभ्या रांगणावरती झुंज देऊन काम केलं. हे सांगितलं जात नाही, आपण वाचत नाही, दुर्दैव आहे. ते मुत्सदी होते. त्यांना हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचं होतं. यश येत नव्हतं. आपला हिंदू समाज कसा, कुठली एखादी चांगली गोष्ट निघाली तर सगळे हिंदू सहाय्य करतील असं नाही. त्यात बिब्बा घालावा, त्यात भोग पाडावं, त्याला न बोलता विरोध करावा नाही. वाईट वाईट गोष्ट आपला स्वभाव अत्यंत वाईट असे त्या काळातही होते. आणि हे सगळं लक्षात घेता त्याला यश आलं नाही. यश आलं नाही म्हणून ते निराश झाले नाही. कधी आदिलशाची नोकरी, कधी कुतुबशाची नोकरी, कधी हिमादशाची नोकरी, कधी मोगलशाची नोकरी. पण या सगळ्या शाह्या पालथ्या पाडण्यासाठी ते असं निर्णायक ठिकाणी जात राहत घावडाव करत कुठे मुत्सद्दी होते. एक वेळ अशी आली की त्यांना निरुपाय म्हणून आदिलशाची नोकरी करत असताना त्यांना जावं लागलं विजापूर सोडून. मग जाऊन राहिले कुठं, बंगलोरला. मग तिथं गेले. त्यांना कधी विजयपूरला राहता आलं नाही, बंगलोरलाही राहता आलं नाही. मग संभाजीनगर तिकडे गेले. मग पुढं असंच पुणे त्यांचं वचन होतं. मालवीराजे भोसले, कक्काजीराजे भोसले, रायाजीराजे भोसले, तर त्याच्यावरती गेले. तिथे राहिले. राहत असताना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये जिजामाता शहाजीराजांची आई हिचं त्यांच्याशी शहाजीराजांच्या 13व्या वर्षी लग्न झालं. पूर्वी लग्न लवकर होतं. जिजामाता 10 वर्षाची आणि शहाजीराजे 13 वर्ष पूर्ण. संसारी याच्यामध्ये संसार करतायत. मुलं झाली, 4 मुलं झाली लागोपाठ आणि 4ही मुलगे झाले. पण दुर्दैव असं की झालेल्या मुलापैकी 4ही जण वर्षा 1.5 वर्षात झाला की तो निघून जायचा. काही कळेना. 5वा मुलगा झाला संभाजीराजे भोसले. संभाजीराजे कनकगिरीचा वेढा, कुणाच्या विरुद्ध कुणाचा, कोण निजामशाही विरुद्ध आदिलशाही. हे दोन्ही चोर बदमाश, हे लांडे, हे बाहेरचे घुसखोर आक्रमक, देशाचे, देवाचे, हिंदू धर्माचे, हिंदू समाजाचे वैरी, अशी म्हणजे संभाजीराजे भोसले. आणि लढले कुणासाठी, कुठे तडक होते, हिमतवान होते, उंचे पुढे होते, झडधाकट होते. शाळेस क्षत्रिय म्हणावं, मराठा म्हणावं असं कौतुकाचा असा मनुष्य होता. पण त्या कनकगिरीच्या वेढ्यात, कनकगिरी नावाचा एक मोठा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या भोवती झालेल्या लढाईत अफजल खान नावाचं, ज्या भडव्याला शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती फाडला समोरासमोर म्हणजे चलाखिनी, त्या भडव्यानी तो द्वेष करत असे हिंदू धर्माचा, शिवाजी महाराजांचा, शहाजीराजांचा. त्याच्यात संभाजीराजे ठार झाले. 4ही मुलं वर्षा 6 वर्षाची, 1.5 वर्षाची असताना गेली. 5वा मुलगा संभाजीराजे 14 वर्ष पूर्ण, 15व्या वर्षी तुमचा पुरा धिप्पाड असल्यामुळं लढाऊ होता, तोही मारला गेला. शहाजीराजांच्या लक्षात आलं, अरे आपलंही वय आता 44 वर्ष झाले. आपल्याला समाजाची पाहिजे तशी साथ नाही, लोकांना काही कळत नाही. ज्यांचं कल्याण करण्यासाठी आपण तडफडतोय ते बिलकुल कळत नाही.
आपण काय करूया? आपण आता एकदम लहान आहे, पाळण्यात आहे असा हा शिवाजी महाराज. शिवा लहान आहे, तर तो आता 5 वर्षाचा झाला. आपण जवळपास एक 90-80 वर्ष टिकलो. हा देह नाशवंत आहे, नाशवंत देह जाणार सगळं. काळ खातो जाण आयुष्याची. आपलं सरकत चाललंय आयुष्य. आपल्या मनातलं जे आहे ते कोण पूर्ण करेल? हे पूर्ण करेल तर आपल्या पोटी देवानी एकच शिल्लक आणि ठेवलेलं लेकरू आहे, ते शिवभाव. काय बुद्धिमान आहे, चलाक आहे. आपण कुणाकडनं अपेक्षा करावी? त्यांना यश हवं नाही, अपयश येत होतं, सहकार्य नव्हतं तरी पण त्यांना अट घातली आदिलशाही की तुम्ही खालती बंगलोरला जाऊन राहायचं. तिथे गेले, राहिले आणि त्यांनी त्यांच्या ते बुद्धिमान होते सुद्धा. त्यांनी 70-80 विद्वान माणसं आपल्या पदरी ते सरदार म्हणून गेले होते, सरलष्कर म्हणून गेले होते आदिलशाहचे. आता यांच्या सत्तेत राहून यांची सत्ता पालथी पाडणारी आपण ताकद उत्पन्न करूया राहिले. आणि त्यांनी केलं काय? आपल्या पोराला शिकवायला, नीट ऐका, शिवबाला शिकवायला 4थं वर्ष पूर्ण झाले, 5वं लागले, अशा शिवबाला शिकायला आपण सारखे कधी विजयपूर, कधी संभाजीनगर, कधी भाग्यनगर सारखे बदलतोय जागा नाही. आपल्या पोराचं शिक्षण मिळायला पाहिजे. शिवबाच्या शिक्षणासाठी शहाजी राजांनी केशव उमाजी पंडित, काय नाव? जिभेला स्पर्श होऊ दे, मोठ्यांनी म्हणा. केशव उमाजी पंडित. केशव उमाजी पंडित. केशव उमाजी पंडित. या एका विद्वान ब्राह्मणाला आपल्याजवळ ठेवलं, त्याची संसाराची सगळी व्यवस्था केली आणि ते कायम एक केशव उमाजी पंडित नावाच्या बुद्धिमान माणसाला आपल्याबरोबर ठेवत. देश शिवछत्रपती बुद्धिमान, विद्वान, जाणता, चाणाक्ष झाला पाहिजे. मग त्यांनी आज सांगितलं की माझे राजकारण चाललंय, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून प्रयत्न करतोय. माझ्या पोराला उगवता कोंब आहे तो, हा जो अंकुर आहे, माझ्या पोराला संस्कृत शिकव, त्याला व्याकरण शिकव, त्याला गणित शिकव, हो मराठीचं गणित शिकव. हे आपल्याला कधी वाचायला मिळत नाही आणि कुणी लिहित नाही, बोलत नाही. जगा धर्मशास्त्र शिकव, राज्यशास्त्र शिकव, याला उपनिषद शिकव, याला महाभारत शिकव, याला रामायण शिकव, मोठ्या महापुरुषांची चरित्र शिकव, याला उपनिषद शिकव. तू काय कर की हा चौफेर तयारीचा वीर असं कर. असं किती दिवस? तर त्यांचं सगळे घाव डाव, मुसद्दीपण, राजकारण, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी म्हणून चाललेलं होतं. पण त्यांचं लक्ष होतं की आपल्या मनातली गोष्ट पकडून, तो धागा पकडून उद्या हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा आपल्या हक्काचा मनुष्य आपण उत्पन्न करूया. हे सगळं चाललेलं असताना 18 वर्षापर्यंत शिवाजी महाराजांचं वय 18 वर्ष होईपर्यंत, तळे ताठ होईपर्यंत लग्न होऊन गेलं, तरी सुद्धा 18 वर्षापर्यंत केशव उमाजी पंडित या विद्वांच्या जवळ शिवबांचं शिक्षण चाललं होतं. शिवबा वयाच्या 15व्या वर्षी लक्षात आलं की आपले वडील हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्याची माती करून तडफडतायत. त्यांचं जीवनचरित्र शहाजी राजांचं
आपल्या कर्नाटकामध्ये एक वा.सी. बेंद्रे नाव बोला बरं. मोठ्यांदा बोला. बुद्धिमान विद्वान 42 वर्ष इतिहासाचा अभ्यास करून त्यांना वाटलं की अरे शिवछत्रपतींना त्यांनी वाट दाखवली कशासाठी जगायचं, ज्यांचं जीवनचरित्र लिहिलं. त्यांनी त्या वा.सी. बेंद्र्यांचं चरित्र 42 वर्ष अभ्यास करून लिहिलं आणि त्याच्यात तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल की त्या शहाजीराजांचं जीवन कसं होतं. आपले शिवछत्रपती थोडक्यात सांगायचं झालं तर शिवछत्रपती जगले कसे हो. शिवछत्रपती जगले कसे, लढले, झुंजले, तडफडले. कशा झाली, आपल्या वडिलांची अधुरी अपुरी इच्छा आकांक्षा मनीषा सिद्ध करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे. हे सगळे चोर दरोडेखोर हरामखोर लांडे ह्यांची राज्य उलथून पाडली पाहिजे. आपल्या वडिलांची आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी जगूया. ते शहाजीराजांच्या जीवनचरित्रामध्ये ते वासुदेव सीताराम बेंद्रे लिहितात. काय लिहितात की शहाजीराजे कसे जगले लिहितात. शिवछत्रपतींनी वडिलांच्या करता धगधगता आदर्श होता की आपले वडील आपला धर्म, आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहेत. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शिवछत्रपतींनी रायगडावरती शंकराच्या पिंडीवरती बिल्वपत्र होऊन शपथ घेतली की वडिलांची अधुरी अपुरी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण जगायचं. शपथ घेतल्यापासून वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराज वयाच्या केवळ 50व्या वर्षी रायगडावरती दुपारी 12:03 वयाच्या 50व्या वर्षी त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी सोडला. 15व्या वर्षी शपथ, 50व्या वर्षी श्वास सोडला. कशासाठी? वडिलांची हिंदवी स्वराज्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य आहे. आणि अशा या 35 वर्षात शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्यासाठी एकूण 289 लढाया केल्या. आपण नुसत्या त्यांच्या प्रतिमा पुसतो, प्रतिमा लावतो, पण इतकं विलक्षण जीवन की त्यांनी 289 लढाई केली. लढाई करणं म्हणजे काय हो, एखाद्याला गळा भेट द्यायला गेलं की आपण दोन्ही हात घालून डावीकडं उजवीकडं गळ्यात गळा घालून गळा भेट देतो. तसं 289 वेळा शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्याबरोबर जे कोणी होते त्या सगळ्यांनी मृत्यूला गळा भेट देण्यासाठी गेले. असलं विचित्र जीवन जगलेले शिवाजी महाराज कुणाचे होते? तुकोबाराय म्हणले. तुकोबाराय म्हणतात तुमच्यापैकी वारकरी कोण कोण आहेत बरं? ज्ञानोबा तुकोबा असले पाहिजे तर फार फार म्हणताय. ते तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, म्हणजे बाळूमामा सुद्धा कळायला सोपे जातात. बाळूमामा कळल्याच पाहिजे, पण कळण्यासाठी त्यांच्या आयुष्यातली जी नेमकी मर्म आहे ते सांगणारे ज्ञानोबा तुकोबा आहेत. ते तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, बीज तैसे फळ येईल शेवटी. जसं बी तसं फळ मिळेल. जसं बी तसं फळ. शिवाजी महाराज कुणाच्या पूजेत आले? शहाजीराजांच्या. एक सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आपण वाचला पाहिजे.
कुणाचा? दयानंद सरस्वती नावाचे हिंदू धर्माचा प्रचार करणारे, त्यासाठी संन्यासी जीवन जगलेले, अत्यंत बुद्धिमान, विद्वान, त्यागी, निर्भय असं जीवन जगलेले, त्यांनी सत्यार्थ प्रकाश म्हणून वेदावरती एक ग्रंथ लिहिलाय. त्या ग्रंथात ते म्हणतात, चित्त देऊन ऐका. काय म्हणतात? आपण सगळेजण, प्रत्येकजण आपल्या आई आणि वडिलांची आठवण करूया. आपण कोण आहोत? ऋग्वेदात अशी ऋचा आहे. वेद, ऋग्वेद, वेद म्हणजे सत्य गोष्टींचा संग्रह, म्हणजे ऋग्वेद ग्रंथ. वेद ह्या शब्दाचा अर्थ सत्य, त्रिकालाबाधित सत्य, बदलणार नाही, जगाच्या कल्याणाची गोष्ट अशी. तर त्या ऋग्वेदात एक ओवी अशी आहे की पती पत्नीच्या पोटी, आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्या दोघांना आठवा. आपल्या वडिलांनी आपल्या आईच्या पोटी आपल्या रूपाने परत जन्म घेतला. पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने प्रत्येकदा जन्म घेतो. आणि पुढचं अर्धवाक्य असं आहे की पत्नी स्वतःच्या पोटी कन्येच्या रूपाने परत जन्म घेते. म्हणजे आपण आपल्या वडिलांचं मूर्तिमंत रूप असतो, हा त्याचा अर्थ आहे. शहाजी राजे वयाच्या 21व्या वर्षापासून 44व्या वर्षापर्यंत अखंड जगतात. कसे जगतात? बीज तैसे फळे येईल शेवटी. त्यांचं वर्णन वासुदेव सीताराम बेंद्रेंनी असं केले की शहाजीराजे तुमच्याकडे दीपक, सभासात फुटूंच, अत्यंत हिंमतवान, बुद्धिमान, सरावून शिवता. ते कुणाचे वडील होते? शिवाजी महाराजांचे. ते सगळे गुण शिवाजी महाराजांच्यात आलेले आहेत. त्या ग्रंथात त्यांनी लिहिले असं की शहाजीराजे युद्धमय, अग्निमय, रक्तमय जीवन जगले. म्हणावर एकदा हे वाक्य मी सांगतो, मग म्हणा. युद्धमय, अग्निमय, रक्तमय जीवन जगले. आणि किती? शेकडो लढाया. शिवाजी महाराज 291 लढाया करतात. त्यांचे वडील असलं जीवन जगलेले आहे. संभाजी महाराज शिवछत्रपतींचे पुत्र म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या रूपाने परत जन्मलेले आहे. किती? केवळ 32व्या वर्षी संभाजी महाराजांनी बलिदान केलं धर्मासाठी. जगात कुणी केलं नसलं असतं. रोज एकेका वेळेस तोडतायत, मारतायत, पण लवायला, नमायला, झुकायला, माघार, शरण, हताश, उदास कधीच नाही. हे बलिदान पत्करलं धर्मासाठी, पण धर्म नाही सोडला, सन्मान सोडलं नाही. असे संभाजी महाराज. का? तर बीज तैसे फळ येईल शेवटी. ही परंपरा लक्षात घेऊन त्यांनी काम केलं. आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं चरित्र का वाचलं पाहिजे? तर त्याचं कारण सांगतो. आपला देश आत्ता जो आहे त्याचा आत्ताचा काळ आणि पूर्वीचा काळ कसा? उत्तरम्यत समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. दुसरा एक श्लोक कौंडिन्य उपनिषदात आहे. काय श्लोक? हिमालयात समारभ्य यावत हिंदू सरोवरम तद्देव निमित्तम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. आज आपण हिंदुस्थान म्हणतो, पण आपल्या हिंदुस्थानची मूळ व्याख्या, मूळ सीमा किती? म्हणजे ज्याच्यात आपण तुर्कस्तान, इराण, इराक, अफगाणिस्तान, होय सगळे प्रदेश आपले आहेत. मूळ चीन आपला आहे, जपान,
चीन या शब्दाची व्याख्या अशी की चीन म्हणजे पीत रंगाची, पिवळ्या रंगाची माती असलेला प्रदेश तो आपला आहे. इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, जावा, सुमात्रा, ब्रह्मदेश, तसं लंका, हे सगळे भाग मूळ हिंदुस्थानचे आहेत. फार वाढवत नाही, पण आत्ताचा आपला देश तो कसा आहे. अरे एखादी खुडूक झालेली कोंबडी म्हणजे अंडी देण्याची क्षमता संपलेली, तिच्या मानेवरची लव विस्कटत जाते, नाश पावत जाते. आतला तांबूस भाग, गुलाबी भाग दिसायला लागतो आणि थोड्याच दिवसात कुठल्या तरी एखाद्या खाटकाच्या सत्तूखाली तिचं मुंडकं तुटणार आहे आणि कोणतरी एखादा हलकट मानव मनुष्य तिला खाणार आहे. अशा अवस्थेत असलेला आपला देश आत्ताचा भारत आहे. त्या काळाचा भारत शिवछत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे कसा होता आणि आत्ताचा कसा आहे तो परतंत्र आहे, स्वाभिमान शून्य आहे, त्यात काही तथ्य नाही आहे. मग हे सगळं नुसत्या शिवाजी महाराजांच्या नावाच्या गर्जना घोषणा देऊन हे टिकणार नाही आहे. शिवछत्रपतींनी एक स्वतंत्र मार्ग निर्माण केला, समाजाला सांगितला. ज्ञान, वैराग्य, संत निर्माण झाले, पण आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराच्या वाटा त्यांनी सगळ्या समाजाला शिकवल्या. शिवछत्रपतींनी अरे इतकं चांगलं, इतकं उदात्त, इतकं पवित्र अशी संस्कृती असलेलं हे राष्ट्र टिकवायचं असेल तर पहिल्यांदा आपण कोण आहोत, कसं जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे, भूतीला ज्यांच्या सत्ता आहेत ते कोण आहेत, आणि ते आपले मारेकरी आहेत, गनिम आहेत, कर्जनकार आहेत, दुश्मन आहेत, बदमाश आहेत, त्यांना संपवलं पाहिजे. देह टिकायचं असेल तर देहातला रोग काढून टाकला पाहिजे. या देशाच्या देहात आदिलशाही, इमादशाही, ब्रिटिशशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हबशी हे सगळे भडवे आक्रमण करून आलेले आहेत. हे आपले शत्रू आहेत. त्याला नामशेष करणारी सत्ता आपण पूर्ण करूया. आपल्या वडिलांनी दाखवलेला हिंदवी स्वराज्याचा मार्ग लोकांना शिकवूया. आणि शिवाजी महाराजांनी एक विलक्षण काम केलं की शिवछत्रपतींनी जिवंत होते पण अंतःकरणाने नव्हते. अशा हिंदूंना काय शिकवलं, आपले कोण, परके कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण. आणि अखंड वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास सोडेपर्यंत 35 वर्षात 289 लढाया करून या देशात रायगडावरती 6 जून 1674 एक स्वतंत्र 40 पण सोन्याचं स्वतंत्र सिंहासन, हिंदवी स्वराज्याचं सिंहासन स्थापन करून संबंध देशाला आव्हान देऊन, लढाया करून, प्राण संकटात घालून महाराष्ट्राला दिल्लीच्या मुघलशांच्या विरुद्ध आणि सगळ्यात परकीय आक्रमकांच्या विरुद्ध उभं केलं. हा जो उद्योगधंदा केला तो सपाट मैदानात नाही, सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या 378 गडकोट किल्ल्यांचा उपयोग करून घेऊन शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उत्पन्न करून, इस्लामी सत्ता नामशेष करून हिंदवी स्वराज्य उत्पन्न केलं. हे गडकोट किल्ले म्हणजे काय आहे? हे गडकोट किल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची केंद्र आहे. आपण शिवाजी महाराज ही स्वातंत्र्याची देवता, स्फूर्ती देवता आहे. आज त्या शिवाजी महाराजांच्या नावाने कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. वास्तविक ज्याच्यातून शिवाजी म्हणून एक विलक्षण देशभक्तीची, धर्मभक्तीची, स्वातंत्र्यभक्तीची, सत्व स्वाभिमानाची प्रेरणा जन्म घेतली आणि त्यांनी इतिहास पाठवून टाकला. परकीय सत्ता नामशेष करण्याची विद्या मार्ग दाखवला. ते खरं की सगळे गडकोट केले म्हणजे हिंदू समाज, हिंदुस्थान
यांना स्फूर्ती प्रेरणा देणारी शिवाजी विद्यापीठ आहे. आत्ता कोल्हापूरला राहतो, त्यांच्या डिग्र्या घेतो, MA, MCom, BCom, मेडिकल, इंजिनिअरिंग, वकिली, स्थापत्यशास्त्र सगळं चांगलं, पण पोटाची खळगी भरण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवशांच्या जीवनाची प्रेरणा घ्यायची असेल तर हे जे पन्हाळगड, विशाळगड, राजगड, रायगड या सगळ्या गडांच्यात असलेली ही विद्यापीठ आहेत. देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती त्या विद्यापीठात जाऊन शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजामाता, संभाजी महाराज यांच्या अंतःकरणातली मातृभूमीचे पांग फेडण्याची विद्या म्हणजे हिंदी स्वराज्याची विद्या शिकणं अत्यंत अत्यावश्यक. आपण श्री शिवप्रधान हिंदुस्थानचे लोक दरवर्षी या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या शिवाजी विद्यापीठात ही हिंदी स्वराज्याची विद्या शिकायला जात असतो. यावर्षी लोहगड ते भीमगड मार्गे राजमाची गड अशी 65 किलोमीटर अंतराची आळंदी ते पंढरपूर आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराची विद्या शिकवणारं विद्यापीठ आहे. वाहतं चालतं बोलतो विद्यापीठ आहे. ही सगळी विद्यापीठं गडकोट किल्ल्यांची व शिवाजी विद्यापीठ आहे. मरावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे, जगावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे, लढावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे. ही देशादेवा धर्माची मातृभूमीचे पांग फेडण्याची विद्या हिंदी स्वराज्य विद्या शिकवणारी विद्यापीठ आहेत. त्याची यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण त्याला धारा तीर्थ यात्रा म्हणू. ही सगळी धारा तीर्थ म्हणजे काय? या धारा तीर्थांच्या आश्रयाने मुघलशाही, हिमादशाही, बरीचशाही, निजामशाही, कुतुबशाही, शिवछत्रपतींनी नामशेष करण्याची हिंदी स्वराज्य विद्या शिकवणारी विद्यापीठ आहे. आपण जाऊन ते करतो, इतिहास पाहतो, त्यांचं जीवन पाहतो आणि या विद्यापीठात जाऊन आपण केवळ जन्माने हिंदू आहोत, परंतु खऱ्या अर्थाने मायभूमीचे पांग फेडणारे हिंदू बनण्यासाठी शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे मार्ग धरणारे जातिवंत देशभक्त बनण्यासाठी आपण जातो. मी आज जे आलो आहे ते तुम्हाला सांगायला आलं. जगावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे, मरावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे, लढावे मातृभूमीसाठी आम्हाला वेळ आहे. हे देशादेवाचे, धर्माचे, पूर्वजांचे, शिवाजी महाराजांचे, शहाजीराजांचे पांग फेडण्याची विद्या शिकवणारी ही मोहीम ही एक फार मोठी वारी आहे. ही सगळी किल्ले ही धारा तीर्थ आहे. धारा म्हणजे तलवार, तीर्थ म्हणजे लढताना सहस्र लोकांनी, लक्षावधी लोकांनी शिवछत्रींच्या मार्गावरती चालत असताना आपल्या आयुष्याचं बलिदान करून धारा तीर्थ आहेत. या धारा तीर्थात जाऊन ही देशादेवा धर्माची पांग फेडण्याची विद्या, जन्मदात्या आई वडिलांचे पांग फेडले नाही, त्यांचे उपकार लक्षात घेतले नाही तर काय जिवंत असण्यात आणि जगण्यात तरी काय तथ्य आहे? काय मनुष्य त्यांनी आपल्या आई वडिलांचे पांग फेडले, काय मनुष्य आई वडिलांचं ऋण फेडलं. आपल्याला भारतमातेचं ऋण फेडणारी जातिवंत जिवंत अंतःकरणाची शिवाजी आणि संभाजी रक्तगटाची माणसं उत्पन्न करण्यासाठी आपण हे या देशात कुठंच चालू नसलेलं अत्यंत पवित्र उदात्त काम करतो. खऱ्या अर्थाने ही शिवाजी विद्यापीठाची धारा तीर्थ यात्रा म्हणजे प्रतिवर्ष होणारी वारी आहे. तुम्ही फार मोठ्या संख्येत जवळच्या 500, 550, 100, 200 खेड्या जिथे जिथे शक्य आहे तिथे जाऊन प्रचार करून, बैठकी येऊन, समजावून सांगून तळ्या ठोळ्यातली मंडळी तयार करून यावं हे निमंत्रण देण्यासाठी मी आज आलो. जरा ठेवू काय ते हिचं तुम्ही गेले 5, 25, 30, 35 वर्ष काम करताय. दरवर्ष काही शेकडे लोक मोठ्या अभिमानपूर्वक येतात.
यावर्षी आता उरले 24 दिवस, 23 जानेवारी ते 26 जानेवारी, 23, 24, 25, 26 4 दिवस होणाऱ्या या मोहिमेत तुम्ही यावं आणि शिवाजी महाराजांच्या पायाशी बसून देशादेवा धर्माचं रक्षण करण्याचा मार्ग, मातृभूमीचे पान फेडण्याचं तत्वज्ञान शिक्षण घ्यायला यावं. या शिवाजी विद्यापीठात हे सगळ्या डिग्र्या होऊन आपली पोटाची खळगी आपण भरत असतो, त्यात काही चूक नाही. परंतु जिवंत केवळ खळगी भरण्यासाठी शिक्षण घेऊन तयार व्हायचं नाही, तर आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी. आता बघा, आमदार खासदार हे लोकांची सेवा करण्यासाठी निवडून जातात. असा एक आमदार तरी ऐकावं, एक खासदार तरी ऐकावं, एक जिल्हा परिषद निवडून आलेल्या कोणी सदस्य आहे का? माझी घरची स्थिती ठीक आहे, मला काय आवश्यकता नाही, पगार घेणार नाही, त्यामुळे पैसा कधी संपत्ती गोळा करणार नाही, मी केवळ देशाचं काम म्हणून एका जगणार. ही प्रेरणा नाही आहे समाजात. ती प्रेरणा समाजाच्या पोटी जन्माला घालण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तुम्ही यावं, त्याच्यात सहभागी व्हावं. हिंदूंच्या एक फार मोठी उणीव आहे, ती शिवाजी महाराजांच्या काळातही होती आणि फार प्राचीन काळापासून आहे. कोणची हो आमचा मनुष्य शिकला वागलेला असतो, सद्गुणी असतो, चांगला असतो, शूर असतो, हिंमतवान असतो, बुद्धिवान असतो, परोपकार करणारा असतो, पण एक बोंब असते. कोणची बोंब असते? आम्हाला एक आमच्या शिक्षकांनी आम्हाला संस्कृत भाषा होती. आमचे शिक्षक आमच्या वर्गात आले की येताना फळा पुसायचा, ज्याला इंग्रजीमध्ये डस्टर म्हणतात, ते एका हातात डस्टर आणि एका हातात खडूची कांडी घेऊन यायचे आणि आम्हाला म्हणायचे, हे बघा बाळांनो, ते जवळपास 55-58 वर्षाचे होते. बाळांनो, आता आज शनिवार आहे, आपला दर 15 दिवसांनी येणारा शनिवार, त्या दिवशी मी तुम्हाला 2 ओळीचा श्लोक देणार, मी लिहिणार फळ्यावरती, तुम्हाला वाचता येईल म्हणून सुद्धा असा, आणि मी तो श्लोक 10 वेळा तुम्हाला म्हणायला सांगणार. ते तुम्ही म्हणल्यानंतर मी तो श्लोक पुसून टाकणार आणि नंतर जो लगोलग हा श्लोक म्हणेल त्याला, मी ज्या काळात 9वीत होतो, 8वीत होतो, 11वीत होतो, त्याला झाली 75 वर्ष. पुसून टाकणार आणि जो म्हणून टाकेल त्याला एक आणेली, गिन्नी, चवली मी पोटातली काढून तुम्हाला देणार. आम्हाला एक श्लोक शिकवला. श्लोक काय होता? गंध सुवर्णे फलमिक्षुकांडे नाकादी पुष्पम खलु चंदनेषु विद्वान धनाढ्यो नतु दीर्घजीवी धातु पुरा कोपि न बुद्धिदो भूत. गंध सुवर्णे फलमिक्षुकांडे, सगळे जगातले व्यवहार जे चालतात ते कशावर चालतात? पैशावर चालतात. हो, इतकं सुवर्ण अतिशय श्रेष्ठ धातू, पण तो कवी म्हणतो की इतकं श्रेष्ठ सुवर्ण असताना त्याला सुगंधच नाहीये. चमेलीची फुलं, अनेक प्रकारची फुलं, जाई, जुई, मोगरा, फुल एवढं, पण त्या फुलाचा सुगंध जवळपासच्या सगळ्या प्रदेशात पसरणार. आणि सोनं 100 किलो ठेवलं त्याला सुगंध येणार नाही. एक डोंगरा एवढा मोठा सोन्याचा ढीग की ज्याची किंमत 100 तोळे सोने इतकी होईल,
असा इतका प्रचंड मोठा ढीग घातला तरी त्या फुलाचा सुगंध सगळीकडे सुटेल, पण 100 तोळे सोन्याचा गोळा त्याला सुगंध नाही. गंध सुवर्णे फलभिक्षुकांडे. इक्षुकांड म्हणजे ऊस. ऊसाचं पहिल्या कांड्यापासून शेवटच्या कांड्यापर्यंत गोड 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 गोड. गोडाशिवाय काही नाहीच. पण दुर्दैव असं की त्या सोन्याला जसा सुगंध नाही तसं गोड 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 सगळं अंग. पण त्या उसाला रामफळाचं झाड, सीताफळाचं झाड, चिक्कूचं झाड, आंब्याचं झाड, आंब्याचं, चिक्कूचं, रामफळाचं, सीताफळाचं झाड, एक त्याचं कुठलं एवढं अंग गोड नाही, फक्त फळ गोड. या उसाचं सगळं अंग गोड पण त्याला फळ नाही. किती विचित्र. गंध सुवर्णे फलभिक्षुकांडे नाकारी पुष्पम खलु चंदनेषु. ज्या वेलींना, फुलाच्या झाडांना फुले येतात त्या फुलाच्या झाडांचं कुठलाही भाग सुगंधी नाही, फक्त फुलं सुगंधी. चंदन कसं पार पायापासून मुळं जमिनीत घुसून पाण्याकडे धावतात, त्या मुळांच्या टोकापासून ते शेंड्यातल्या पानापर्यंत चंदनाचं झाड सुगंध 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 सुगंध. पण एवढं एखादी वेली, एखादं झाड कसलं फुलं देणार, त्याची फुलं सुगंधित पण देह सुगंधित. याचा सगळा देह सुगंधित पण त्याला फूल नाही, चंदनाला फूल नाही. बुद्धिमान पण यांना आयुष्य कमी आहे. लहान वयातच घे काय म्हणणार तू. गंध सुवर्णे फलभिक्षुकांडे नाकारी पुष्पम खलुचंदनेषु. विद्वान धनाढ्यो. हो, ह्याला बुद्धी दिली तर ह्याला धन देत नसतं. एखाद्याला खूप धन, मोठ्या काही उजंड धन, पण टकुरीत अक्कल बोम. हे बुद्धी आहे आणि धनही आहे तर ह्यानं आयुष्य कर. ही जी सगळी विश्वातली विचित्र गोष्टी आहे तसं हिंदू समाज